अमोल जोशी। किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण बोलणार आहोत लोकसभेच्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाविषयी आणि या मतदारसंघातले पडद्यामागचे किस्से आणि गुंतागुंतीची राजकीय समीकरणे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विनायक एकबोटे। विनायकजी, 2019ला मोदी लाटेत सुद्धा चंद्रपूरमधून भाजपचा पराभव झाला होता, तर त्याचं नेमकं काय कारण होतं? 2019चं कारण असं होतं की भाजप आणि काँग्रेस हे परंपरागत लढत असलेला चंद्रपूर मतदारसंघ आहे। तर 2019ला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तेली समाजाचं मोठं प्राबल्य आहे। त्यामुळे तेली समाजाचे विनायक बांगडे, जे काँग्रेसचे तिथले जिल्हाध्यक्ष वगैरे राहिलेले आहेत, त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती। परंतु त्यानंतर मोठा रोष तिथं निर्माण झाला आणि ऐन वेळेला काँग्रेसने उमेदवार बदलून तिथं बाळू धानोरकर यांना शिवसेनेतून काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिली होती। बाळू धानोरकर हे मराठा म्हणजे तिकडे जे कुणबी आहे त्या समाजाचे होते आणि चंद्रपूर मतदारसंघामध्ये जे सगळी फेररचना झालेली आहे, तर तो मतदारसंघ आता नुसता चंद्रपूर पुरता मर्यादित न राहता तो यवतमाळ जिल्ह्यातल्या काही भागात आर्णीपर्यंत आलेला आहे आणि आर्णी, वणी, वरोडा, भद्रावती हा सगळा जो भाग आहे, पट्टा आहे, हा कुणबी बहुल आहे आणि त्या मताच्या बळावर बाळू धानोरकरांनी त्या निवडणुकीमध्ये विजय मिळवला होता। काँग्रेसचे राज्यातले ते एकमात्र खासदार तिथे त्यावेळेला निवडून आले। खरं विनायकजी, चंद्रपूरमध्ये खासदार निवडून आले आणि त्यांनी लगेच राजीनामा दिला, असा एक किस्सा चांगलाच गाजला होता, तर काय नेमकं घडलं होतं त्या? याचं कारण असं होतं की हा जो किस्सा आहे तो 1962 सालच्या निवडणुकीतला आहे। चंद्रपुरामध्ये त्यावेळेला VN स्वामी नावाचे खासदार होते त्यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये आणि ते काँग्रेसचे होते। त्यांचं अत्यंत चांगलं मोठं प्रस्थ होतं। तर एक लालश्याम शहा नावाचे गृहस्थ होते, त्यांनी असं पण केलं की मी या खासदाराला निवडणुकीमध्ये पाडून दाखवतो आणि त्यांनी त्यांच्या विरुद्ध अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। 1962च्या जेव्हा मतदान झालं आणि निकाल लागला तो अत्यंत धक्कादायक लागला की काँग्रेसचा बलाढ्य उमेदवार, काँग्रेससारखी संघटना पाठीशी असताना आणि VN स्वामी सारखा चांगला उमेदवार लालश्याम शहा या अपक्ष उमेदवाराने त्याचा पराभव केला आणि त्यानंतर पूर्ण शहरातून लालश्याम शहाची अशी रॅली काढण्यात आली, विजयी रॅली। आणि त्या विजयी रॅलीमध्ये बोलताना लालश्याम शहा असं म्हणाले की माझा उद्देश फक्त VN स्वामींना पराभूत करणं एवढं होता, मला खासदारामध्ये वगैरे कोणता इंटरेस्ट नाही, मला ते खासदार व्हायचं नव्हतं, काहीच नव्हतं आणि त्यांनी मी याच्या पुढे दिल्लीला जाणार नाही असं त्या विजयी सभेतच जाहीर केलं आणि त्यानंतर ते कधीही दिल्लीला गेले नाही खासदार म्हणून। त्यामुळे खासदार असूनही दिल्लीत न जाणारा तो एकमात्र पहिला माणूस होता की जो लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतरही ज्याने दिल्लीत कधी पाय ठेवला। विनायकजी, चंद्रपूरमध्ये सध्याचं पक्षीय बलाबल कसं आहे? कोणाची ताकद जास्त दिसतीये, कोण कमजोर दिसतंय, याविषयी आपण काय सांगू शकतो? आता जर विचार केला तसा तर सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहिर, शोभाताई फडणवीस हे सगळे दिग्गज भाजप नेते जे आहेत ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे। परंतु आपण आजचं जर पक्षीय बलाबल पाहिलं तर तिथं एक चंद्रपूरला किशोर जोरगेवार हे अपक्ष आहेत, 2 काँग्रेसचे आमदार आहेत आणि 3 भाजपचे आमदार आहेत। तर असं तिथं एकूण पक्षीय बलाबल आहे। त्यामुळं वरकरणी जर आपण असं बघितलं तर तसं तुल्यबळ आहे, म्हणजे जे बलाबल आहे ते तुल्यबळ आहे। लोकसभेमध्ये जे ताकद एकाकाळी कुणीकडे झुकतं पारडं नाही आहे, तसं काँग्रेसची ताकद तिथं बऱ्यापैकी आहे। मागच्या मोदी लाटेमध्ये बाळू धानोरकरांनी जे विजय मिळवला त्यामुळं काँग्रेसला तिथं बऱ्या प्रमाणामध्ये ताकद मिळालेली आहे। दुर्दैवानं बाळू धानोरकरांचा अंत झाला, त्यांचा मृत्यू झाला, आता त्यांच्या पत्नी तिथं आहे। त्यामुळे ही जी फाईट आहे ही महाराष्ट्रामध्ये चांगली गाजली। विनायकजी, शेवटचा प्रश्न, चंद्रपूरच्या निवडणुकीमध्ये कुठला मुद्दा कळीचा ठरेल असं तुम्हाला वाटतं? वास्तविक पाहता सुधीर भाऊला दिल्लीला जाण्यामध्ये कोणताही रस नव्हता, पहिलेही नव्हता आणि आताही नव्हता, परंतु पक्षाने आदेश दिल्यामुळे ते निवडणूक रिंगणात उतरलेले आहे। काँग्रेसनं खूप मोठी हे केल्यानंतर जे माजी खासदार आहेत दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी त्यांना उमेदवारी दिलेली आहे।
आणि त्यामुळं आता जी परिस्थिती हंसराज अहिरच्या वेळेला मागच्या निवडणुकीला होती, नेमकं त्याच परिस्थितीला सुधीर मुनगंटीवारांना तोंड द्यावे लागणार आहे. कारण आपण सगळं बघतो की महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलाच्या मराठा आरक्षणामुळे संपूर्ण सामाजिक वातावरण पिळून निघालेलं आहे आणि मराठा समाज एकदम पेटून उठलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सुधीर मुनगंटीवार सारखा एक अल्प मायनॉरिटीतला माणूस बहुसंख्याक असलेल्या धानोरकरांशी आज या लढतीत उतरलेला आहे. त्यामुळे ही जी लढत आहे ही वरकरणी जरी सोपी वाटत असली तरी तेवढी सोपी नाही. जरी मोदीचा करिश्मा असला, मोदी लाट आहे असं आज जरी आपण मानलं तरी चंद्रपूरची जी लढत आहे ती चांगली टाईट होणार आहे. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की भाजपमध्ये पूर्वी जेव्हा काँग्रेसचं प्राबल्य होतं, शांताराम पुडके 5 वेळा तिथं खासदार राहिले, जे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून चंद्रपूरकडे पाहायला जायचं, त्यावेळेला त्या जिल्ह्यामध्ये सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहिर आणि शोभाताई फडणवीस यांनी अतिशय संघर्ष करून भाजपला चांगले दिवस तिथं आणून दिले. परंतु आताची जी भाजपाची परिस्थिती आहे त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहिर, शोभाताई फडणवीस या तिघांमध्ये पण अंतर्गत काही प्रमाणात संघर्ष आहे, गटबाजी आहे. ती गटबाजी यावेळेला किती मोठ्या प्रमाणात उफाळून येते. त्यानंतर धानोरकर मॅडम कुणबी कार्ड कशा पद्धतीने चालवतात या सगळ्या याच्यावर त्या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे. ही फाईट जरी आज आपल्याला भाजपच्या दृष्टीने सोपी वाटत असली तरी तशी नाही. खूप खूप धन्यवाद विनायकजी, तुम्ही सांगितलेल्या किस्सांबद्दल आणि केलेल्या विश्लेषणाबद्दल. तर प्रेक्षक हो, लोकसभेच्या चंद्रपूर मतदारसंघामध्ये काय चित्र असेल, कशी लढत होईल, कोण वरचढ ठरतंय असं तुम्हाला वाटतं? नक्की कळवा आणि पाहत रहा पुढारी न्यूज, कारण इलेक्शन म्हणजे पुढारी.